राज्यात खरीप हंगामाची सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कापूस, सोयाबीनसह विविध पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. मात्र जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटल्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एल निनोच्या परिणामामुळे मान्सूनची गती मंदावल्याचं चित्र असून पावसाच्या प्रतीक्षेत अनेक भागातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. एकीकडे पावसानं पाठ फिरवली असताना दुसरीकडे आर्थिक संकटानं शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. कर्जमाफीच्या अटींमुळे अनेक शेतकरी अद्याप जुन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. जुन्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय नवीन पीक कर्ज मिळत नसल्यानं अडचणी वाढल्या आहेत. याशिवाय कृषी केंद्र चालकांकडूनही वाढत्या थकबाकीमुळे उधारीवर खत आणि बियाणे देण्यास नकार दिला जात असल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. पडलेलं नाही तरी देखील आपण बियाणे जमिनीमध्ये टाकतो आहोत. कसा अंदाज आहे नेमका कापसाचा? का आता दुसऱ्याच्या निसर्गावर धोका आहे. निसर्ग साथ दिला तर खरं, नाही तर काही खरं नाही. आता अजून पैसे बी काचे आहेत. आता खर्च किती आहे नेमका? किती एकर मध्ये तुमचा खर्च? आमचा खर्च नाही म्हणलं तर 30-35 बॅगा लागतात 4 एकर मध्ये. 30-35 बॅगा लागतात. तेवढे घ्यासाठी गेला तर 2200 रुपये ग्रोमर आहे, 1400 रुपये मिळणारवाली आणि 26 तो 2500 रुपये आहे. आधी किती होता युरिया आणि DAP वगैरे? आधी 260 रुपये 65 रुपये युरिया होती. हो, 550 रुपये काय म्हणते त्याला सुपर फॉस्फेट होती आणि DAP 2000 होती, 1800 होती. तो 1800चा खात आता 2500 गेला आहे. बापरे. आणि युरिया? युरिया 300 घेत आहे सध्या. एक बॅग किती रुपये? 300. हा, तर ते युरिया भेटायला फार कठीण आहे ना. हा, तर त्याचा कसा उंचीवाला खात जास्त घेतल्यामुळे 10-15 बॅग घेतला तर 2-3 बॅग देते युरिया फार कमी आहे. म्हणजे आता कृषी केंद्रवाल्याकडून लूट चालू आहे का, काय म्हणणार? आता कृषी केंद्रापासून लूट चालू आहे. आता आपण तर काय सांगू शकतो. आता एकंदरीत हा सगळा खर्च आपण करतो, मात्र अजून पाऊस आलेला नाही आहे. याचा परिणाम होणार का याच्या पुढे? काय होणार? जे आता निसर्गाचा धोका, आता काय करणार आहे आपण? आता सध्या धूळ पेरणीच म्हणावं लागेल. जस्ट आता 1-2 पाणी आले आणि लोकांनी 50% पेरण्या चालू केलेल्या आहेत. याच्यात जर या 2-4-8 दिवसामध्ये जर 1-2 पाणी कव्हर नाही केलं तर हे यांचं टोटली नुकसान होणार. कारण जे वापण्यासाठी येणार आहे कोवडं ते मरून जाणार. अगदी कोवडं असल्यामुळे टेम्परेचरमुळे मरणार. तर ही सध्या धूळ पेरणी आहे आणि हिची काही गॅरंटी नाही आहे आणि पाऊससुद्धा तसं नाहीच म्हटलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे तर धोका दिसतच आहे. पुढला प्रश्न खताचा तर यावर्षी असं म्हटलं जात आहे की तुम्हाला पाहिजे असेल तर शेतीच्या आधीच सेटिंग करून काहीतरी करावं लागेल आणि त्या कृषी केंद्रवाल्यांना बॅगच्या मागे 100-200 जास्त देणे किंवा जी बॅग गेल्या वर्षीला 200ला होती ती आता 300ला आहे. जी बॅग 1800ला होती ती 2500वर पोहोचली. आणि तसंही असून मी आता जस्ट गोजलीमध्ये या दुकानदारकडे, जो आपला कृषी केंद्र आहे निवलकर, त्याच्याकडे मी गेलो जस्ट आता या 15 दिवसा अगोदर. कसं जे म्हटलं मला खत पाहिजे तर त्यांचं असं डायरेक्ट म्हणणं होतं तर टोटली पूर्ण म्हणजे बुक झालेलं आहे. या भाषेत त्यांनी मला सांगितलं. मी पुढचं काय बोलूच शकलो नाही. मी म्हणलो माझ्या भाषेत मी उत्तर देईन तुम्हाला, म्हणून मी तिथून मागे येऊन कुठेतरी माझे इकडे तिकडे प्रयत्न आहेत. तर त्या कृषी केंद्रवाल्याचं म्हणणं आहे की असं नाही बाबा, तुम्हाला एवढं घ्यावंच लागेल तर ही बॅग मिळेल. आमच्या म्हणण्याप्रमाणे तसं काहीच नाही होत आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला खतं घ्यावं लागत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही खतं घेतलं तर आम्हाला उत्पन्नामध्ये निश्चित मार बसतो. कारण उत्पन्नाला जी गरज आहे पोटॅश, नत्र, पालाश आम्ही त्या पद्धतीने देण्याचं ठरवतो. पण आम्हाला ते मात्र दुकानात उपलब्ध होऊ शकत नाही आणि झालं तरी वाढीव दराने. त्यामुळे यावर्षी खूप कठीण दिसत आहे शेतकऱ्याची परिस्थिती. दरम्यान खत, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठांच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे ट्रॅक्टर व शेती मशागतीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसंच काही भागांमध्ये जमिनीची सुपीकता घटत असल्यानं उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. खत पुरवठ्यात होणारा विलंब आणि उपलब्धतेचा प्रश्न यामुळे कृषी केंद्र चालक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतकरी आरोप करतायत की खतांचे भाव वाढलेले आहेत. कृषी केंद्र चालकांकडनं 100 रुपये 200 रुपयाचे जास्त
दराने घेतले जातात. युरिया खत पाहिजे असेल तर दुसऱ्या खत घ्या तेव्हाच तुम्हाला युरिया मिळेल असा देखील आरोप होतोय. त्यात किती तथ्यता आहे आणि आपली खरी परिस्थिती नेमकी काय आहे? यामध्ये कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांना जे लिंकिंग किंवा जो मागते तो खात देत नाही अशी काही परिस्थिती नाही आहे. आम्हाला जो पुरवठा होते तो पुरवठा होत नसल्यामुळे आणि शेतकऱ्याला स्वस्त युरिया असल्यामुळे शेतकरी फक्त युरियाची मागणी करतात. पण शेतकऱ्यांना नुसतं युरिया लागत नाही, त्याच्यासाठी 10-26-26 लागते, 20-20-0-13 लागते, पोटॅश लागते. मग नुसतं युरिया नेऊन ते युरिया काय करणार? बाकीचे खतं जमिनीमध्ये जे जमिनीची जे परीक्षण केलेली आहे त्या जमिनीच्या परीक्षणाप्रमाणे त्यांनी ते खतं वापरायला पाहिजे. पण जे ज्यांना जसं वाटते तसं त्या प्रकारे त्या प्रमाणात त्या याच्या आपल्या इच्छेप्रमाणे ते वापरतात आणि वारंवार महिन्यात या एका महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये 8 दिवसात, 5 दिवसात, 7 दिवसात असे स्टेप बाय स्टेप 1450 रुपये, 1450 रुपये, 1500 रुपये, 1900 रुपये आणि 2150 रुपये असे भाव वाढत चाललेले आहे. याच्यामध्ये आम्हाला शेतकऱ्याकडून लूट करण्याचा कोणताही म्हणजे असा प्रकार होत नाही आहे. फक्त ते जसं स्टेप बाय स्टेप माल येतात त्या स्टेप बाय स्टेप मालाप्रमाणेच आम्ही ते म्हणजे विक्री करत आहोत. सर्व व्यापारी सारखे नसतात. व्यापाऱ्याचे CC लोन घेऊन व्यापारी आपलं व्यवसाय करतात. पण प्रश्न कसा आहे, CC घेऊन व्यापार करत असताना शेतकऱ्यांना आम्ही व्याज लावत नाही आणि ज्याच्याकडे आपले पैसे जाते 6 महिने, 7 महिने, 8 महिने लागून जाते आणि त्यामुळे कृषी केंद्र संचालक आपली CCचे पैसे वापरून आता शेतकऱ्यांना उधारी देण्यासाठी तयार नाही आहे. कारण आज कृषी केंद्र संचालक सर्वात जास्त संकटात पडलेला आहे आणि कृषी केंद्र संचालक हा कृषी केंद्र धंदा करण्याच्या तयारीत सुद्धा नाही आहे. अशी परिस्थिती हा कृषी केंद्राची आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आता मदत करण्याची हिंमत ही राहिलेली नाही आहे, कोणाची कृषी केंद्र धारकांची राहिलेली नाही आहे. निसर्गाचा अनिश्चितपणा, वाढत्या उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणाच्या कचाट्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आज अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र या आश्वासनांचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर कधी होणार याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागलं आहे. खरं तर शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे. नैसर्गिकदृष्ट्या आणि आदिवासी बोलून तालुका ओळखला जातो. इथे नैसर्गिक पाण्यावरती संपूर्ण शेती जवळपास आहे. मात्र पिकांची सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांचे अनेक आरोप देखील आहेत. खतांचे भाव वाढले असतील, कृषी केंद्र चालकांकडनं मनमानी कारभार देखील आहे. अशामध्ये तहसील कार्यालयाच्या माध्यमातून काय काय उपाययोजना आहेत आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. काय काय शेतकऱ्यांसाठी आपल्याकडनं आव्हान असणार आहे? सर्वप्रथम तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी MRP वर जी रक्कम आहे तीच रक्कम आपल्याला विक्रेदार मागत आहे याची खात्री करावी. जास्त मागीची तक्रार तहसील कार्यालय किंवा कृषी विभागाकडे द्यावी. तसेच आपण सर्व कृषी केंद्रांना कृषीमार्फत सांगितलेलंच आहे की जे दरफलक असतील ते दरफलक तुम्ही बाहेर लावा, जेणेकरून शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही. तसेच जे गुण नियंत्रक असतात कृषी विभागाचे त्यांना सुद्धा सांगितले की त्यांनी आकस्मिक झाडे देऊन तपासणी करावी. तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवा किंवा अफवांना बळी न पडता जे काही समस्या असतील, तक्रार असतील ते तात्काळ आपण दखल घेऊ. त्या संदर्भात तुम्ही तक्रार तहसील कार्यालय किंवा कृषी विभागात करावी. नक्कीच युरियाचा तुटवडा देखील मानला जातो किंवा कृषी केंद्र चालकांकडनं युरिया किंवा DAP साठी दुसऱ्या खतांचे जे जास्त भाव आहेत ती खतं नेल्यानंतरच तुम्हाला युरिया मिळणार असं देखील शेतकऱ्यांकडनं बोललं जात आहे. यासाठी काही आपण उपाययोजना करणार आहात? नक्कीच शेतकऱ्यांच्या जे आवश्यक आहे त्यांनी तोच माल आणि त्याच प्रकारचा खरेदी करावा. त्यांना दुसरी कोणतीही सक्ती करत असल्यास त्याची तक्रार तुम्ही कृषी विभागाला द्या किंवा तहसीलला द्या. तहसील, कृषी विभाग व पंचायत समिती यांचे मार्फत आपण संयुक्त पथक स्थापन करू आणि त्यानुसार आपण कारवाई करू. यावर्षी आपण पाहिलं असेल की हे यंदाचं जे वर्ष आहे हे यंदाचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस सांगितलेला आहे. कमी पाऊस म्हणजे काय, पाऊस खूप काही कमी होणार नाही, पण जो सरासरी जो प्रमाण आहे तो त्या ठिकाणी कमी असणार आहे. पण अशा वेळेस आपण शेतकऱ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
ते अशा वेळेस आपण जो पाऊस पडणार आहे त्या पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचा आपण आपल्या शेतीमध्ये कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त प्रकारे मुरू शकतो आणि जलसंधारणाचे आपण त्या ठिकाणी मूलस्थानी जलसंधारणाचे आपण जे काही आपण कामं घेऊ त्याद्वारे आपलं जे पाणी आपण शेतामध्ये त्या ठिकाणी आपण मुरवणं आवश्यक आहे. यासाठी आपण शेतीमध्ये उतराला आडवी पेरणी असेल किंवा उतराला आडवी नांगरट असेल, उतराला आडवी मशागत असेल, अशा पद्धतीचं आपण प्रॅक्टिस त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. हे घेतल्याच्या नंतर त्यानंतर आपली जी काही लागवड पद्धत आहे त्या लागवड पद्धतीमध्ये सुद्धा आपण आधुनिक पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे. आणि पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त घाई करू नये. कारण कसं एकदा शासनाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत 100 मिलीमीटरचा पाऊस पडत नाही किंवा शेतामधून पूर्णपणे असा पाऊस वाहून जात नाही किंवा आपल्या ज्या जमिनीचा जो थर आहे 15 सेंटीमीटर जे आहे जोपर्यंत ओल होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपण पेरणी करणं टाळावं. पाऊस 100 मिलीमीटरचा झाल्याच्या नंतरच आपण त्या ठिकाणी पेरणी शेतकऱ्यांनी करावी. या वर्षीचे रेट, खताचे रेट हे वाढलेले आहेत. या वाढलेल्या रेटमध्ये पण काही अशा अडचणी आहेत की ज्या कृषी केंद्र चालकाकडे जुन्या मागच्या वर्षात जो खात होता उपलब्ध तर तो कमी किमतीने उपलब्ध होता आणि आता जो नवीन येत आहे तो त्या ठिकाणी जास्त किमतीने येत आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होत आहे की कमी किमतीचा जास्त किमतीचा अशा कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी होत नाहीये. आपण प्रत्येक कृषी केंद्र चालकांवरती त्या ठिकाणी कडी नजर आपली कृषी विभागाची आहे आणि असं कुठलंही त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी होणार नाही. लोकराज्य टीव्ही न्यूजचा हा खास रिपोर्ट.